नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा आहे स्टेप बाय स्टेप ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज आपल्याला हे जे आहेत अस्तरचे ब्लाऊज 4 आहेत आणि साधे ब्लाऊज 3 आहेत. तर आपल्याला हे ब्लाऊज आज पूर्ण शिवायचे आहे. आणि 2 ब्लाऊज खूप अर्जंट आहे, त्याच्यामुळे मी सकाळी ते 2 ब्लाऊज अर्जंट आधी शिवून देणार आहे. आणि मी आज दिवसभरामध्ये एवढे ब्लाऊज शिवणार आहे. आता पाहू शकता हे साधे ब्लाऊज आहेत आणि हे 2 एकाच कस्टमरच्या अस्तरचे ब्लाऊज आहे. आणि हे जे आहेत ते 2 ते प्रिन्स कट ब्लाऊज आहेत. तर एकाच घरातले ब्लाऊज आहेत ते, फक्त हे आईचे आहेत आणि ते मुलीचे आहेत. तर आपल्याला ब्लाऊज पिसावर अस्तर कशा पद्धतीने जोडायचं आहे, कसं ठेवायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ते तुम्ही आज माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि प्रत्येक पार्ट ठेवताना हे बघा ह्या पद्धतीने आधी ठेवून घ्यायचा, म्हणजे कसं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी उलटं पालटं होणार नाही. आणि सारखं सारखं ते उसवायचं पण ताण राहणार नाही. त्याच्यामुळे मी जे आहे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने जे आहे तुमची ब्लाऊजची जी आहे ती तुम्ही पार्ट आहे ब्लाऊज पिसावर ते तुम्ही अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आणि जे एक्स्ट्रा आहे ते कपडा तुम्ही कट करून घ्यायचा. ते बघा 2.25 इंचाचा आपला टक्स घेतलेला आहे उभा, आणि आडवा घेतलेला आहे आपण 1.5 इंच. अशा पद्धतीने हा टक्स मारून घ्यायचा. दोन्ही पार्ट त्याच पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. ह्या पद्धतीने तुम्ही टक्स मारा. तुमचे ब्लाऊजचे जे टक्स आहेत ते एकदम असे व्यवस्थित आणि वाकडे तिकडे होणार नाही, आणि एकदम सरळच राहणार आहे. आणि खूप असे टोक पण येणार नाही, एकदम मीडियममध्ये आपले टक्स येणार आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे झालेले आहे. आपले कटोरी पूर्ण तयार झालेली आहे. जे ब्लाऊजचे जे टक्स आहे ते झालेले आहे. आता आपण जे आहे क्रॉसपट्टी योगपट्टी जोडणार आहोत. योगपट्टीची सुद्धा मी जी बाजू आहे विरुद्ध बाजू आणि ती दोन्ही बाजू ज्या आहे एकसारख्या ठेवून घ्यायच्या. सिंगल क्रॉसपट्टी आहे ते बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवायची. हे बघा पाहू शकता दाबटीप देऊन घेतलेली आहे मी. खूप सोप्या पद्धतीने आहे अस्तर जोडायचं. तुम्ही अशा पद्धतीने हे अस्तर जोडत जा, तुमचा ब्लाऊज सुद्धा आणि झटकन पटकन होईल. आणि खूप अर्जंट ब्लाऊज आहेत हे. आपली जी आहे योगपट्टी झालेली आहे. आता आपली जी आहे क्रॉसपट्टी आहे. क्रॉसपट्टी पण मी दोन्ही ज्या बाजू आहेत सारख्या सारख्या ठेवून घेतलेल्या आहे. म्हणजे जे नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना म्हणजे उलटपालट बाजू कळाली पाहिजे आणि एकसारखी बाजू झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे टीचिंग करून दाखवते. आता हे बघा कटोरी आपल्याला एक कटोरी आहे ती आपल्याला अशी खालून जोडून घ्यायची आहे. आणि जे एक कटोरी आहे ती आपल्याला वरच्या साईडने जोडायची आहे. उलट आणि पालट जोडायचे आहे, म्हणजे जे आपल्या कटोरीचा कपडा आहे तो एक्स्ट्रा उरत नाही. आणि जी फिनिशिंग आहे ते आपल्या कटोरीला सुद्धा व्यवस्थित येते. आणि दोन्ही जे कोणता पण पार्ट जोडा तुम्ही त्यांना तुम्हाला 2-2 टिपा मारायच्याच आहे, हे मात्र लक्षात असू द्या. आता आपण योगपट्टी जोडणार आहोत. योगपट्टी पण त्याच पद्धतीने जोडायची आहे. एक बाजू खालून जोडायची आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला वरून जोडायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे आपला हा ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे आपल्याला. आणि एवढी सोपी पद्धत आहे की आपल्याला ही पटकन आणि झटकन लक्षातही बसेल अशा पद्धतीने आहे हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे आपल्याला. आणि हे बघा अशा पद्धतीने आहे जो फोल्ड करायचा एकसारखा. आणि जो आहे आपण जी टिप मारलेली आहे त्या टिपेपर्यंत हे अस्तर घ्यायचं आणि जॉईंट करून घ्यायचं. आणि परत त्याच्यामधून जो आपला जो पार्ट आहे पुढच्या भागाचा जो पार्ट आहे जो आपण रोल करून घेऊन जी टिप मारणार आहोत त्या रोलमधून आपला जो पार्ट आहे तो बाहेर काढून घ्यायचा. उलटा करून जे उलटा आहे तो सरळ करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे आपला सरळ करून घ्यायचा आहे. आता आपला जो आहे पुढचा भाग झालेला आहे. आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे.
दोन्ही भाग मी जे आहे उलटे आहेत ते सरळ करून घेतले. आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी लगेचच करून घ्यायची आहे. मी आधी हुकपट्टी करते आणि मग आपण आयपट्टी करू. आपण जो तो गळा घेतो, पाठीमागचा जो गळा घेतो त्या गळ्याचं जे अस्तर उरतं आणि त्या अस्तराचीच मी आयपट्टी करते, कारण का ते अस्तर डबल फोल्डिंग असतं आणि डबल फोल्डिंग अस्तर असल्यामुळं जे कस्टमरचे जे ब्लाऊज आहे हुकाजवळ ते लवकर खराब होत नाही. म्हणून मी अशा म्हणजे आयपट्टीला मी डबल फोल्डिंगचंच अस्तर आहे ते यूज करते. आणि जो तो तुमचा गळा असेल तो गळा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या गळ्यावर टिक मार्क करून गळ्याला जो गोल आकार आहे तो देऊन घ्यायचा आणि तो कट करून टाकायचा आहे. झाला आपला गोल गळा झालेला आहे कटोरीचा. आकार चांगला गोल देऊन घ्यायचा आणि तुम्हाला जे गोट करायचा आहे ते बघा, गोट करण्यासाठी तुम्ही जर तिरकं कापड जर कट केलं तर तुमचा गोट एकदम छान आणि एकदम व्यवस्थित असा फिटिंगमध्ये येतो. फिनिशिंगसुद्धा छान येते तुमच्या गोटला. मी प्रत्येक गोट करताना तिरकंच कापड घेते आणि जर कापड जर आपलं कमी असलं किंवा कापडच नसलं तर मग थोडं थोडं म्हणजे सरळ कापडाचा पण गोट करावाच लागतो आपल्याला. कपड्यावर अवलंबून असतं, जेवढा कपडा असेल तेवढं आपल्याला ब्लाऊजचं काम व्यवस्थित करता येतं. हे बघा गोट कसा करायचा आहे आपल्याला. जो तिरकं कापड घेतलेला आहे आपण, क्रॉस कापड घेतलेला आहे, तर त्या क्रॉस कापडाचा गोट कशा पद्धतीने करायचा आहे ते पाहू शकता तुम्ही. किती छान आणि असं एकदम फिटिंगमध्ये आणि खूप बारीक गोट येतो. त्याच्यामुळे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला गोट करायचा असेल तर तुम्ही तिरका कपडाच घेत जा, म्हणजे जो त्याला तिरकं कापून घेत जा, तेव्हा तो गोट तुमचा व्यवस्थित आणि फिनिशिंगसुद्धा तुमच्या गोटला छान येते. हे बघा झाला आपला हा गोट पूर्ण झालेला आहे. आता आपला गळा घेतलेला आहे आपण 2.5 इंचाचा आणि 5 इंचाची उंची आहे गळ्याची. आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे, डार्क करून घ्यायचा. पाठपोट आहे ते आखून घ्यायचा आहे. गोल गळा झालेला आहे आपला. आपण लगेचच अस्तरावर टाकून आणि आपण जो आहे तो गळ्याला गोल टीप देऊन घेतलेली आहे आणि खालून सुद्धा कमरेला सरळ टीप मारून घ्यायची, म्हणजे कंबरपट्टीचा आपला तो पण ताण कमी होतो. असे छोटे छोटे कट द्यायचे आहे आपल्याला. गळा तुम्ही कोणता पण घ्या, त्याला छोटे छोटे कट देऊनच घ्यायचे. तुम्ही कोणत्या पण गळा घेतला आणि त्याला जर तुम्ही कट नाही दिलं तर तुमच्या गळ्याला जो आहे तो आकार व्यवस्थित येत नाही. गळा तुमचा गोल असो किंवा डिझाईनचा असो तर कट द्यायला मात्र तुम्ही विसरत नका जाऊ. गळ्याच्या आकाराला असे टिप मारून झाल्यानंतर छोटे छोटेसे कट देत जा आणि खालून सुद्धा कमरेला एक सरळ टिप मारून घ्यायची आणि कडेकडेने जे आहे मागच्या भागाला सगळ्या टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आपला ब्लाऊज पीसाचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. पाठीमागचे जे टक्स पॉईंट आहे मी ते घेणार आहे 4.5 इंचाचे. उभा पण 4.5 आणि आडवा पण 4.5च घ्यायचा आहे आपल्याला. आपले टक्स पॉईंट पूर्ण झालेले आहे. आता आपल्याला जे आपली आयपट्टी करायची आहे ती आयपट्टी सुद्धा एक साईडची करायची राहिलेली आहे, ती करून घ्यायची आहे आपल्याला. जे गळ्याचा कपडा उरलेला आहे तो मी आयपट्टीसाठी यूज करते. डबल फोल्डिंग कपडा आहे तो. आपले आईसुद्धा लवकर खराब होत नाही आणि कस्टमर चे ब्लाऊज जास्त दिवस म्हणजे त्यांचे ब्लाऊज जर हुकाजवळ लवकर खराब झाले नाही तर आपल्याकडे कस्टमरसुद्धा खूप येतात.
ह्याला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला गोट करायचा आहे. तिरकं कापड काढून घ्यायचं आहे. आहे ते तशा पद्धतीने आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची. हे बघा, ह्या पद्धतीने गोट करायचा आहे आपल्याला. बरोबर आपल्या गळ्याला सुद्धा गोल आकार येतो. क्रॉस कपडा जर घेतला आपण तर बरोबर गळ्याला सुद्धा फिनिशिंग येते. आणि गोट करून घ्यायचा, बारीकच गोट करायचा आहे. तुम्ही जेवढा गोट छान करशाल तेवढं तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येणार आणि ब्लाऊज सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतो. फिनिशिंग ब्लाऊजला जर असली तेव्हाच आपला ब्लाऊज व्यवस्थित दिसतो. प्रत्येक टीप मारताना फिनिशिंग मध्ये आली पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला ब्लाऊजला टीप मारायची आहे किंवा आय करायची आहे. आय सुद्धा व्यवस्थित दिसले पाहिजे एकसारखी. जे एक्स्ट्रा आहे कपडा मी तो कट करून टाकला. आता हा सुद्धा आय सुद्धा झाले. आता बाहीला आपण सरळ टीप मारून घेणार आहोत. बाईला सुद्धा एक दाब टीप देऊन घ्यावं लागते आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आणि सरळ टिपा मारून घ्यायच्या. आणि जे कडाकडाचं बाईचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. बाईचे जे आहे ते कडेने टिपा मारून घेतले आपण. आणि जे एक्स्ट्रा आहे बाईचं कापड ते सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आणि जी लेस आहे ती सुद्धा आपण फिटिंग करून घेतलेली आहे आपण. आपली बाही पूर्ण झालेली आहे. बाईचा जो आहे मध्य काढून घ्यायचा आणि त्यावेळेस आपल्याला शोल्डरला जोडायचा. आधी शोल्डर जोडून घेणार आहोत ब्लाऊजची. हे बघा, मागचा भाग घेतला आपण, एक शोल्डर जोडून घेतलं, मागचा पुढच्या भागाचं दुसरं सुद्धा आपण जोडून घेतलेलं आहे. आणि एकसारखं शोल्डर करून घ्यायचं. आणि जे आपलं आहे एकसारखं जो काही कट मारून घ्यायचा थोडासा शोल्डरला. आणि डबल टिपा शोल्डरला सुद्धा मारायच्या आहेत आपल्याला, सिंगल टिप ठेवायची नाही. आणि हे बघा, बाही आपल्या कशा पद्धतीने जोडायची आहे. बाहीचा असा मध्य टक्स काढून घ्यायचा आणि अशी मध्य पद्धतीने जो आहे आपलं शोल्डरचा जो पॉइंट आहे त्या शोल्डरच्या बरोबर रेषेवर ठेवून आपली अशी बाही जोडायची आहे आपल्याला. म्हणजे आपलं शोल्डर सुद्धा उतरत नाही आणि ब्लाऊज व्यवस्थित जी बाही आहे ती व्यवस्थित पॉइंटवर येते. काही मैत्रिणींचे शोल्डर उतरतात, काहींचे ब्लाऊज असं शोल्डर असं छाती म्हणजे गळा पूर्ण खाली येतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जर जोडलं, बाही जर जोडली तर तुमचं शोल्डर सुद्धा खाली येणार नाही आणि बाही सुद्धा बरोबर शोल्डरवरच बसणार आहे. झाले आपलं जे आहे त्या टिपा मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. दंडगीर आहे आपला 5.5 इंच आणि कमर आहे आपलं 27.5 इंचाचं कमर आहे. तुमच्या ज्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आणि पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर तुमच्या ब्लाऊजला बघा फिनिशिंग खूप छान येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला म्हणजे जे मी माहिती देते ते तुम्हाला समजणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही जी आहे फिटिंग करून झालेली आहे आपल्या ब्लाऊजची. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.